तुमचा आणि कुठल्या पदावर काम करता आणि का संप केला जातो? नमस्कार, मी तृप्ती अनंता कुर्ले, भूकरमापक सर्वसाधारण क्रमांक 1, उपअधीक्षक भूमी अभिलेख पालघर या कार्यालयात कामकाज करते. डिपार्टमेंट हे मुळातच टेक्निकल आहे, परंतु जेव्हा आम्ही प्रस्ताव सादर केला तेव्हा आमची मागणी होती की टेक्निकल तुमची हे नाहीये, रिक्रुटमेंट तुमची टेक्निकल नाही. तर 2012 पासून टेक्निकल रिक्रुटमेंट झाली डिपार्टमेंटमध्ये. आज एक पूर्ण तप झाला आहे. जवळपास 13-1 वर्ष होऊन सुद्धा आम्हाला टेक्निकल लागू नाही. मुळात आमची मेन हीच मागणी आहे की टेक्निकल लागू करा. त्याचप्रमाणे जे अन्यायकारक आमच्यावर दिवसेंदिवस परिपत्रक लादत चालले आहेत ते रद्द करा. आणि जे साहित्य आहे ते म्हणजे मोजण्या जास्त आणि साहित्य कमी, त्या अभावाने सुद्धा मोजण्या होत नाही ना. जर एका सर्व्हेला दिवसाला तुम्ही 3-3, 4-4 मोजण्या देतात, तो माणूस एका साईटवर सकाळी 9ला निघून तो शेवटच्या साईटवर समजा संध्याकाळी 5 वाजता पोहोचतात. तिथे जाऊन पण लोक तिथे त्याच्या विरुद्ध हे करतात की आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून येऊन बसलो. अरे आमची काय चुकी त्याच्यामध्ये? जर आम्हाला एका वेळेस तुम्ही 3-3 कामं देतात तर आम्ही कसं काय शक्य तिथे जाणं? तिथे जाऊन आमच्या सर्व्हरला मारहाण होते, हे होते, ते होते. या गोष्टी सगळी चुकीची आहे ना. आम्ही सुद्धा शासनाचेच कर्मचारी आहोत आणि आम्ही आमचं घरदार सगळं सांभाळून हे शासनाचं एवढं काम करतोय, तरी आमचा विभाग हा दुर्लक्षित आहे. भारताच्या खाजगीकरण झालं तर तुम्हाला कसा ताण होईल तुमच्या कामकाजावर? खाजगीकरण जर झालं तर तो जो प्रायव्हेट सर्व्हर तो माणूस येईल, तो जिथे साईटवर जाईल तिथे जागेवरची वस्तुस्थिती त्याला माहित असणार. तो जेव्हा काहीतरी करून आमच्याकडे आणून देईल, आम्ही फक्त रेकॉर्ड तपासण्याचं काम करणार. जागेवरती काय वस्तुस्थिती आम्हाला माहितच नसणार. तो आमच्याकडे येऊन देणार, आम्ही रेकॉर्ड बघणार, पुढे पुटअप करणार. पण जागेवरची वस्तुस्थिती माहित नसल्यामुळे जेव्हा ही काही प्रकरणं होतील कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये स्टँडअप होईल, तर जेव्हा बोलवणं तर आम्हालाच जाणार ना, संहिता आमचीच असणार ना. तर त्या प्रायव्हेट माणसाला थोडी काय माहिती जागेवर काय स्थिती, काय नाही, कशी सिच्युएशन हँडल करायची. हे एक सरकारी कर्मचारी त्यालाच माहिती आहे ना, कारण की ऑथोराइज तोच आहे. मग भविष्यात जे न्यायात्मक प्रकरण येतील तिथे बळी तर हा सरकारी कर्मचाऱ्याचाच जाणार आहे, ज्याने की त्याच्यामध्ये काहीच रोल नसणार आहे त्याच्यामध्ये. तरी आमची एक तेवढीच मागणी आहे की ते आमचं लवकरात लवकर मागण्या मान्य करा. आणि जेव्हापर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आम्ही सगळे असाच संपत राहणार आहोत. महसूल व्यवस्थेचा महत्वाचा भाग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग हा महसूल विभाग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि महसूल विभागाचा कणा म्हणून भूमी अभिलेखकडे बघितलं जातं, तरी हा विभाग सगळ्यात दुर्लक्षित आहे. आमची शासनाकडे एकच मागणी आहे, आमचं लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.